तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो मी. जगातल्यात दुनियामध्ये सगळ्यात जास्त बायकर्स कुठल्या सिटीमध्ये आहेत? जर तुम्हाला माहीत असेल तर वेल अँड गुड, पण जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा आन्सर आहे व्हिएतनाममधली होचिमिन सिटी. होचिमिन सिटीमध्ये सगळ्यात जास्त बायकर्स आहेत. सगळ्यात जास्त डे टू डे रुटीनमध्ये सगळ्यात जास्त लोक बाईकने कम्यूट करतात इन्स्टेड ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि बघा 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 फुल बायकर्स आहेत, फुल बायकर्स. हा मोमेंट मिस करू नका तुम्ही. तुम्हाला दिसतील किती बायकर्स आहेत. सगळ्या ठिकाणावर नुसत्या बाईक्स दिसत आहेत आणि मला त्या जरा सांभाळून गेलं पाहिजे. मी जरा ते थांबतो इथे आणि तुम्हाला दाखवतो. सी नुसत्या सगळीकडे बाईक्स आहेत, सगळीकडे बाईक्स. आणि एका ठिकाणी तर थांबून ठेवले आहेत फुल ऑन. होचिमिन सिटीमध्ये सगळ्यात जास्त बाईक्स आहेत आणि इथली लोक सगळ्यात जास्त बाईकने कम्यूट करतात. आणि बघा एक ट्रॅफिक सुटलं आहे आता. हे बघा तुम्ही, फुल सर्व बायकर्स. हाय मस्त, सर्व चांगल्या मूडमध्ये आज सेलिब्रेट करत आहेत. इट्स लाईक देअर इंडिपेंडन्स नाही म्हणू शकत मी, बट येस, सायगावचं नाव चेंज होऊन झालं होचिमिन. आणि ते झालेलं आहे 2 जुलै 1976ला. सो 2 जुलै 1976. चला मी तुम्हाला दाखवतो. बघा इकडे आई शपथ, इकडच्या पण बाईक सुटल्या. नो बॅक आई शपथ. आता तिकडच्या थांबून ठेवलं, तिकडच्या सुटल्या. बघा सगळ्यात जास्त बाईकर्स आहे तुम्हाला होचिमिनमध्ये दिसतील. होचिमिन फुल ऑन. प्रत्येक माणसाकडे इकडे बाईक आहे असं वाटतंय. किती बघा स्कूटी, फुल स्कूटी बाईक. आणि हां, हे तुम्हाला दाखवताना तुम्ही एक गोष्ट नोटीस करा. ओके, सो मी जसं बोललो, होचिमिनमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात बाईक्स चालवल्या जातात. जगातल्या सगळ्यात जास्त बाईक्स ह्या होचिमिन सिटीमध्ये चालवल्या जातात. बट तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, एवढ्या बाईक असूनसुद्धा हॉर्न बघा, हॉर्न किती कमी वाजत आहेत किंवा काही जण वाजवत पण नाही आहेत. सो ही गोष्ट खरंच ह्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आपल्याकडे एवढ्या बाईक्स आहेत. जर हेच आपल्या इंडियामध्ये असतं तर विचार करा किती हॉर्नचा आवाज आला असता. पण इथे लाखो प्रमाणात बाईकर्स जात आहेत आणि बघा त्याच्यापैकी किती जण हॉर्न वाजवत आहेत. फक्त बघा तुम्ही किती जण हॉर्न वाजवत आहेत. सो ही पेशन्स आणि शिस्त, हे ऑफकोर्स यार, हे आता हे कार्य वाजवलं. बट बघा म्हणजे रेशो तुम्ही, एवढ्या बायकर्सपैकी किती जण वाजवतात हॉर्न. सो ही गोष्ट मला खूप आवडली. नाईस. व्हिएतनामकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. आणि आपल्याला मला शिकण्यासारखी आहे की गरज नसताना हॉर्न वाजवू नये, नॉईज पोल्युशन टाळावं. एनिवे, सेलिब्रेशन झालेलं आहे. नाव आय एम गोईंग बॅक टू माय हॉस्टेल.